हॅलो फ्रेंड्स, सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीमधलं आपलं हे आजचं शेवटचं आणि 10वं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स कवर करणार आहोत. प्रॉब्लेम्स कोणते? तर जे आपण 9 नंबरच्या लेक्चरमध्ये पॉईंट घेतले होते. कोणते पॉईंट्स? तर 4th क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज ऑस्मोटिक प्रेशर आणि वन टफ फॅक्टर आय लास्ट लेक्चरला आपण घेतले होते. तर या 2 पॉईंटवरती आपण काही प्रॉब्लेम्स, सिलेक्टेड प्रॉब्लेम्स, काही टाईपचे प्रॉब्लेम्स घेणार आहोत. सो फर्स्ट प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, an organic substance having molar mass 169 gram per mole is dissolved in 2000 centimeter cube of water. Full stop. Its osmotic pressure at 12 degrees Celsius is at 12 degrees Celsius was found to be 0.54 atm. If R is equal to 0.0821 liter atmosphere per mole per Kelvin, calculate the molar mass of solute. So first given values, सुरुवातीला गिवन व्हॅल्यू काय दिसते? तर m दिलेली दिसते, m2 मोलार मास. सो m2 इज इक्वल टू 169 ग्रॅम पर मोल. सेकंड दुसरं काय दिलेलं आहे? दुसरं दिलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर. सो v इज इक्वल टू 200 सेंटीमीटर क्यूब. 2000 सेंटीमीटर क्यूब मीन्स 2000 ml मीन्स 2 लिटर. तर आपल्याला हे लिटरमध्ये घ्यावं लागेल. का? ही लिटरमध्ये कन्वर्जन काय करायचं? तर गॅस कॉन्स्टंटचं जे युनिट दिलेलं आहे त्यामध्ये व्हॉल्यूम कशामध्ये आहे? लिटरमध्ये आहे, म्हणून हे लिटरमध्ये घ्यायचं. पुढं अजून काय दिलेलं आहे? इट्स ऑस्मोटिक प्रेशर ॲट 12 डिग्री सेल्सिअस. सो टेम्परेचर दिलेलं आहे, टेम्परेचर T इज इक्वल टू 12 डिग्री सेल्सिअस. परंतु इथं परत पाहितलं तर टेम्परेचर कशामध्ये दिलेलं आहे? व्हॉट इज द युनिट ऑफ टेम्परेचर इन गॅस कॉन्स्टंट R इज केल्विन. सो convert degree Celsius into a Kelvin. Simply add 273. It becomes 285 Kelvin. Next पुढं काय दिलेलं आहे? ही व्हॅल्यू न्यूमरिकल व्हॅल्यू ऑस्मोटिक प्रेशर दॅट इज पाय इज इक्वल टू 0.54 अँड आर व्हॅल्यू दिलेली आहे 0.0821. कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे? द मास ऑफ सोल्यूट. मास मीन्स W, सोल्यूट मीन्स 2. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट W2. Simply put out the formula of osmotic pressure for non-electrolyte and the formula is pi is equal to W2 RT divided by M2V. मी पुन्हा एकदा फॉर्म्युला परत एकदा मांडलेला आहे नवीन स्लाईडवरती. आपण याच्यामध्ये आता किमती पुटअप करू. ठीक आहे, इथं हा फॉर्म्युला जो दिसतोय हा फॉर्म्युला मी मॉडिफाय केला. कसा मॉडिफाय केला? तर मला काय फाइंड आउट करायचं आहे? W2 फाइंड आउट करायचं आहे. या सगळ्या व्हॅल्यू इकडे जातील. पाय याला मल्टिप्लाय होईल RTला, सॉरी डिवाइड होईल RTला, आणि M2V हे न्यूमरेटरला जातील. म्हणजे फॉर्म्युला काय होईल? W इज इक्वल टू पाय हे डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला जाईल, पाय M2V डिवायडेड बाय RT. सो सेम फॉर्म्युला इज हिअर. W2 इज इक्वल टू M2V पाय V डिवायडेड बाय RT. आता याच्यामधल्या सगळ्या किमती दिलेल्या आहेत का? तर M2ची किंमत दिलेली आहे 169, व्हॉल्यूम दिलेलं आहे, ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे, आरची व्हॅल्यू कॉन्स्टंट माहिती आहे, टेम्परेचर दिलेलं आहे. डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन आपण केल्विनमध्ये केलेलं आहे. नेक्स्ट आता याच्यामध्ये किमती टाकल्या सगळ्या. किमतींमध्ये काय आलेलं आहे? विथ देअर युनिट. मोलार मास 169 ग्रॅम पर मोल, ऑस्मोटिक प्रेशर 0.54 atm, व्हॉल्यूम दिलं होतं आपल्याला सेंटीमीटर क्यूबमध्ये, त्याचं आपण कन्वर्जन करून घेतलं लिटरमध्ये, कारण गॅस कॉन्स्टंटचं जे युनिट आहे त्या युनिटमध्ये व्हॉल्यूम लिटरमध्ये दिलेलं आहे म्हणून. नंतर गॅस कॉन्स्टंट आरची व्हॅल्यू 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल, आणि टेम्परेचर 285 केल्विन दिलं होतं आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये, परंतु केल्विनमध्ये आपण कन्वर्जन त्याचं केलेलं आहे. इथं मी युनिट कॅन्सल करतो. काय काय युनिट कॅन्सल होईल बरं? पर मोलला हे पर मोल डिनॉमिनेटरचं कॅन्सल होईल, या ATMला हे ATM कॅन्सल होईल, या लिटरला हे लिटर कॅन्सल होईल, आणि काय होतं आहे पर केल्विनला हे केल्विन कॅन्सल होईल. दोन्ही न्यूमरेटरला आहेत म्हणून कोण उरलं? फक्त ग्रॅम उरलेलं आहे. म्हणजेच या सगळ्या व्हॅल्यूज आणि त्याला युनिट काय येईल? ग्रॅम.
169 multiply by 0.54 multiply by 2 divided by 0.0821 285 आणि या सगळ्यांना युनिट काय आलं ग्रॅम. आता हे सोडून घ्या, मी अजून सिम्प्लिफाय करतो. 2ने 0.54ला मल्टिप्लाय करतो तर किती आलं ते 169 मल्टिप्लाय बाय 1.08 डिवायडेड बाय 0.0821 इंटू 285 ग्रॅम. हे जर तुम्ही सोडवलं सिम्प्लिफाय केलं तर युअर फायनल आन्सर इज W2 इज इक्वल टू 7.8 ग्रॅम. ओके, so similar problem is there. That problem is for your homework. अगदी सेम तसाच प्रॉब्लेम आहे, फक्त किमती वेगळ्या आहेत. सेम मेथडने सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर पण दिलेलं आहे इथं. त्याचं उत्तर आहे 21.8. सो टॅली युअर आन्सर शुड बी 21.8 ग्रॅम. सॉल्व द प्रॉब्लेम विथ द सेम स्टेप्स that we have already solved problem number first. So next type of problem, हे पाठीमागचे दोन्ही प्रॉब्लेम एकाच टाईपचे आहेत. आता हा नवीन टाईपचा प्रॉब्लेम आहे. द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज मेजर्ड ॲज 3.453 ATM. ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, टेम्परेचर दिलेलं आहे. what will be the concentration of solution at the same temperature आणि गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे. विचारलं आहे काय आपल्याला, त्यांनी आपल्याला विचारलं आहे, यावेळेस विचारलं आहे what will be the concentration. आपल्याला यावेळेस विचारलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन. सो गिवन व्हॅल्यू सुरुवातीला काय दिलेलं आहे, ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे. सो पाय इज इक्वल टू 3.453 ATM. देन पुढं काय दिलेलं आहे 300 केल्विन टेम्परेचर. देर इज नो नीड टू कन्वर्ट एनी टेम्परेचर. देन व्हॉट विल बी द कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे काय विचारलं आहे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, मला इथं काय काढायचं असेल कॉन्सन्ट्रेशन वेन ज्यावेळेस ऑस्मोटिक प्रेशर असतं. सो ऑस्मोटिक प्रेशर इज जे काही 5 कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स सांगितलेले आहेत त्यांच्यामधल्या कोणाशी रिलेटेड असतं तर मोलॅरिटीशी रिलेटेड असतं. म्हणजे इनडायरेक्टली वी हॅव टू फाइंड आउट हिअर मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ठीक आहे, आणि गिवन व्हॅल्यूमध्ये अजून काय दिलेलं आहे तर गॅस कॉन्स्टंट आरची व्हॅल्यू दिलेली आहे. सो फॉर्म्युला वन्स अगेन तोच फॉर्म्युला, पाय इज इक्वल टू N2RT डिवायडेड बाय V, वेअर N2 डिवायडेड बाय V दॅट इज द number of moles present in a volume of solution, that is molarity. So formula becomes after modification pi is equal to mRT, and in this formula we have to find out a molarity m. So modify the formula, m is equal to pi divided by RT. Am I right? So m is equal to pi divided by RT. m means not a molar mass. जर मोलार मास असतं तर आपण त्याला M2 असं म्हटलं असतं. लक्षात ठेवा, इथं दोन्हीचे दोन्ही सिम्बॉल जवळपास एकसारखेच आहेत, परंतु फरक आहे. फक्त m असेल तर मोलॅरिटी घ्यायचं आणि त्याच्या बॉटमला जर 2 असेल तर याचा अर्थ घ्यायचा मोलार मास ऑफ सोल्यूट, किंवा 1 असेल तर मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे, तर इथं फक्त m आहे, याचा अर्थ होतो मोलॅरिटी. स्मॉल m असता तर याचा अर्थ आला असता मोलॅरिटी. आता याच्यामध्ये सगळ्या किमती दिलेल्या असतील तर आपण डायरेक्टली मोलॅरिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. बघा, पायची व्हॅल्यू दिलेली आहे का, दिलेली आहे. त्यानंतर आरची व्हॅल्यू आहे, गॅस कॉन्स्टंट टेम्परेचर दिलेलं आहे. बस या 3 व्हॅल्यू आपल्याला माहिती असतील तर चौथी व्हॅल्यू मोलॅरिटी आपण फाइंड आउट करू शकतो. याच्यामध्ये सगळ्यांच्या किमती टाका. तर किमती काय आहेत, प्रेशर किती दिलेलं आहे 3.453 ATM, मोलॅरिटी. त्यानंतर गॅस कॉन्स्टंट 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन, आणि टेम्परेचर किती आहे 300 केल्विन. बरोबर. आता याच्यामध्ये मी काय करतो, युनिट कॅन्सल करतो. काय काय कॅन्सल होतील युनिट, ATMला हे ATM कॅन्सल झालं, त्यानंतर पर केल्विनला हे केल्विन कॅन्सल झालं, हे पर मोल आहे ते वरती गेल्यानंतर काय होणार मोल, आणि हे लिटर राहील. म्हणजे युनिट काय आलं मोल पर लिटर, बाकी सगळं सेमच आहे.
फक्त आपण युनिट कन्सिडर केलं. युनिट काय आलं मोलॅरिटीचं, मोल पर लिटर. आता याने सिम्प्लिफाय केलं तर याचं फायनल आन्सर येतं 0.14 मोल पर लिटर. दॅट इज द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. ओके, द सिमिलर प्रॉब्लेम इज हिअर. अगदी तसाच प्रॉब्लेम आहे, फक्त किमती वेगळ्या आहेत. काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला इथं यावेळेस तुम्हाला फाइंड आउट करायचे टेम्परेचर. ॲट व्हॉट टेम्परेचर मोलॅरिटी तुम्हाला दिलेली आहे, ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे आणि फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे. तुम्हाला टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. टेम्परेचर फाइंड आउट केल्यानंतर टेम्परेचरचं युनिट काय येणार, केल्विन, कारण गॅस कॉन्स्टंटचं युनिट काय आहे, केल्विन आहे म्हणून. तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. सिमिलर कॅल्क्युलेशन, त्याच टाईपचे कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं करायचे आहेत. नेक्स्ट, ॲट 289 केल्विन 2.5 ग्रॅम युरिया is present in 125 ml of water. Full stop. What is the osmotic pressure? सिम्पल आहे. आता इथं वजन दिलेलं आहे आपल्याला, टेम्परेचर दिलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट दिलेलं आहे आणि विचारलं आहे ऑस्मोटिक प्रेशर. तर इथं एक गोष्ट मात्र प्रकर्षाने लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची बघा, इथं व्हॉल्यूम आणि गॅस कॉन्स्टंट, इथं कन्वर्जन कसं करायचं लक्षात ठेवायचं नेहमी. जर गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू हे नोट डाऊन करून कुठंतरी लिहून ठेवा. हे कुठंही तुम्हाला मिळणार नाही, कोणत्याही पुस्तकात नाही, बोर्ड पुस्तकात वगैरे नाही. त्यामुळे तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा. जर गॅस कॉन्स्टंट आरची व्हॅल्यू तुम्हाला जूल पर केल्विन पर मोलमध्ये दिली असेल तर व्हॉल्यूम घेताना नेहमी कशामध्ये घ्यायचं, मीटर क्यूबमध्येच घ्यायचं. ठीक आहे. आणि प्रेशर कशामध्ये घ्यायचं, सर न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये घ्यायचं और पास्कलमध्ये घ्यायचं. लक्षात ठेवायचं ही गोष्ट नेहमी. जर तुम्हाला गॅस कॉन्स्टंट व्हॅल्यू आरची व्हॅल्यू ही 0.0821 दिली असेल तर व्हॉल्यूम कशामध्ये घेणार, एक तर लिटरमध्ये घ्या जसं की इथं दिलेलं आहे, किंवा मग डेसिमीटर क्यूबमध्ये घ्या. दोघांचं मिनिंग तेच आहे. पाय कशामध्ये घेणार, ऑस्मोटिक प्रेशर जे इथं दिलेलं आहे किती येते, ATMमध्ये. म्हणजे पायची व्हॅल्यू कशामध्ये येणार, ATMमध्ये. म्हणजे आता तुम्हाला एक तर इथं जी व्हॅल्यू दिलेली आहे गॅस कॉन्स्टंटची, याचं कन्वर्जन याच्यामधले ही व्हॅल्यू घेतली तर तुम्हाला व्हॉल्यूमचं कन्वर्जन करावं लागेल. ठीक आहे. जर तुम्ही गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0.0821 घेतली तर व्हॉल्यूम जे तुम्हाला mlमध्ये दिलेले आहे याचं कन्वर्जन लिटरमध्ये करावं लागेल आणि तुम्हाला मिळणारी ऑस्मोटिक प्रेशरची व्हॅल्यू ही ATMमध्ये मिळेल. परंतु जर तुम्ही गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथं दिलेली आहे तीच घेतली 8.314 जूल पर केल्विन पर मोल तर व्हॉल्यूम मात्र तुम्हाला mlचं कन्वर्जन करावं लागेल मीटर क्यूबमध्ये आणि मिळणारे तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशरची व्हॅल्यू कशामध्ये मिळणार, न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कलमध्ये. तर आपल्याला जे दिलेले आहे त्याच्यामध्येच आपण घेऊया आणि त्याच्यासाठी कन्वर्जन करूया. सुरुवातीला व्हॅल्यू काय दिली आहे मला, न्यूमरिकली टेम्परेचर. सो गिवन टेम्परेचर इज इक्वल टू 289 केल्विन. पुढं काय दिलेलं आहे, 2.8 ग्रॅम ऑफ युरिया इज प्रेझेंट इन. सो युरिया इज द सोल्यूट आणि त्याचं काय दिलेलं आहे, वजन दिलेलं आहे. म्हणजे W2 इज इक्वल टू 2.5 ग्रॅम ऑफ युरिया. म्हणजे किती व्हॉल्यूममध्ये डिझॉल्व झालेले पाण्याच्या, सो व्हॉल्यूम इज इक्वल टू 125 ml. परंतु जर गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला 8.314 जूल पर मोल पर केल्विन घ्यायची असेल तर व्हॉल्यूम मस्ट बी टेकन इन अ मीटर क्यूब. सो यू हॅव टू कन्वर्ट ml इंटू अ मीटर क्यूब. डायरेक्ट कन्वर्जन पण करता येतं आणि स्टेप वाईज कन्वर्जन पण करता येतं. मी डायरेक्ट कन्वर्जन पण सांगेल तुम्हाला आणि स्टेप वाईज कन्वर्जन पण सांगेल. डायरेक्ट करायचं असेल तर 10⁻⁻6 ने मल्टिप्लाय करायचं आणि इनडायरेक्ट करायचं असेल तर स्टेप वाईज करायचं असेल तर आधी mlचं कन्वर्जन लिटरमध्ये करा. बरोबर ना. 1 ml म्हणजे किती लिटर, 10⁻⁻3 म्हणजे 125 ml इज इक्वल टू 10⁻⁻3 लिटर. फर्स्ट कन्वर्जन केलं इथं आपण हे त्याला डिवाईड केलं 1000ने. डेसिमीटर क्यूब घ्या किंवा लिटर घ्या, इथं सांगितलेलं आहे बघा. डेसिमीटर क्यूब आणि लिटर दोघांची व्हॅल्यू एकसारखीच असते. 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1 लिटर. हे झालं कन्वर्जन डेसिमीटर क्यूबमध्ये. आता मीटर क्यूबमध्ये करायचं असेल तर एका मीटर क्यूबमध्ये 1000 डेसिमीटर क्यूब बसतात किंवा 1000 लिटर बसते. म्हणून त्याला मी काय केलं, परत 1000ने डिवाईड केलं.
आलं लक्षात. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळालं मला 10⁻6. हे वरती गेलं तर 10⁻6. सो फायनली जर डायरेक्ट करायचं असेल तर ml ला 10⁻6ने मल्टिप्लाय केलं तर मीटर क्यूब मिळतं. ठीक आहे. आपल्याला गॅसची कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथं दिलेली आहे जूलमध्ये, म्हणून आपण व्हॉल्यूम घेणार मीटर क्यूबमध्ये. पुढं काय विचारले तर आपले विचारले ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू हाऊ मच. सो फॉर्म्युला वन्स अगेन. आता इथं मात्र W2 दिलेलं आहे, व्हॉल्यूम दिलेलं आहे, म्हणून फॉर्म्युला काय आला W2 RT m2 डिवायडेड बाय V. ठीक आहे. तर काय काय दिलेलं आहे याच्यातलं आपण टॅली करू, जे नसेल ते कॅल्क्युलेट करून घेऊया. बघा W2 दिलेलं आहे का, दिलेलं आहे. आरची कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे, टेम्परेचर दिलेलं आहे, व्हॉल्यूम दिलेलं आहे, m2 मात्र दिलेलं नाही आहे. m2 म्हणजेच कोण आहे सोल्यूट, युरिया इज द सोल्यूट. व्हॉट इज द मोलिक्युलर मास ऑफ युरिया, मोलिक्युलर मास ऑफ युरिया इज 60 ग्रॅम पर मोल. आता हे मी प्रत्येक वेळेस सांगणार नाही आहे, हे पाठीमागच्या एका प्रॉब्लेममध्ये आपण काढलं होतं. फॉर्म्युला काय असतो याचा N2H4CO, आणि जर याचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला मिळेल 60 ग्रॅम पर मोल. सो पाय इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करा. डब्ल्यूची व्हॅल्यू आहे 2.8 ग्रॅम, गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू 8.314, टेम्परेचर 289. मी आत्ताच सांगितलं कसं कॅल्क्युलेट करायचं ते. मोलार मास ऑफ युरिया 60 ग्रॅम पर मोल, त्यानंतर व्हॉल्यूम इन मीटर क्यूब. लक्षात. तर आता जे मला पायची व्हॅल्यू मिळणार आहे ती मिळणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअरवरती. आलं लक्षात सगळ्यांच्या. कारण आपण गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय घेतलेली आहे 8.314 आणि व्हॉल्यूम घेतलेलं आहे मीटर क्यूबमध्ये. मी काय करतो इथं फक्त युनिट कॅन्सल करतो. हे सगळे जर युनिट कॅन्सल केले, या ग्रॅमला हे ग्रॅम कॅन्सल केलं, मीटर क्यूब हे केल्विनला हे केल्विन कॅन्सल केलं, तर जे काय उरलं बरं जूल पर मीटर क्यूब. जूल पर मीटर क्यूब इन द सेन्स न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट पुढं पाहूया आपण. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर फायनली युनिट काय मिळणार मला न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता पहा, हे जे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत हे सगळे कॅल्क्युलेशन करून घेतले तर तुम्हाला फायनल ॲन्सर मिळेल. स्टेप बाय स्टेप हे सोडवत जा. इथं काय केलेलं आहे, फक्त हा एक कॅन्सल केला आणि याच्यातलं एक कॅन्सल केला. इथं किती उरलं -5च उरले. हे -5 मी वरती घेतले तर किती झाले +5 झाले. हे +5मध्ये काय केलं मी, अजून हा पॉईंट एक पाठीमागं सरकवला तर किती झाले +4 उरले. सो +4 उरले हे, आणि इथला एक पॉईंट फक्त पाठीमागं सरकवला. काय उरलं 25 मल्टिप्लाय बाय 8.314 मल्टिप्लाय बाय 289, 6 मल्टिप्लाय बाय 125. आता या 25ने याला डिवाईड केलं तर किती उरणार आहे 5, बरोबर ना. आणि या 5ने काय करतो मी 6ला मल्टिप्लाय करतो, म्हणजे किती आलं 5 × 6 30. सो काय उरलं 8.314 मल्टिप्लाय बाय 289 डिवायडेड बाय, हे यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर 5 उरलं. 5 × 6 बिकम्स एन 30. 30मधला पण एक शून्य वरती गेला तर मायनस होईल, तो याच्यामधला एकाला कॅन्सल होईल आणि उरलं किती 3. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा, विथ लॉग करा, विदाऊट लॉग करा, तर फायनल ॲन्सर येतं 801 × 10⁻³ किंवा 8.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दॅट इज द फायनल ॲन्सर. नेक्स्ट, आता हा वन टॉप फॅक्टरवरती एक प्रॉब्लेम आहे. 0.2 मोलार ॲक्वियस सोल्युशन ऑफ KCl फ्रीजेस ॲट -0.680 डिग्री सेल्सियस. कॅल्क्युलेट वन टॉप फॅक्टर अँड ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन ॲट 0 डिग्री सेल्सियस इफ KF इज इक्वल टू 186 केल्विन kg पर मोल. सो फर्स्ट ऑफ ऑल गिवन व्हॅल्यूज, गिवन व्हॅल्यूमध्ये काय दिलेलं आहे, सुरुवातीला मोलॅरिटी दिलेलं आहे. सो स्मॉल m मोलॅरिटी दिलेलं आहे, स्मॉल m इज इक्वल टू 0.2 मोल पर kg. त्यानंतर काय दिलेलं आहे, फ्रीजिंग पॉईंट दिलेला आहे. किती आहे फ्रीजिंग पॉईंट -0.680. आता हे तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे.
हा फ्रीजिंग पॉईंट सोल्युशनचा आहे, तर सॉल्व्हंटचा किती असतो, ॲक्वियस आहे म्हणजे सॉल्व्हंटचा असतो 0 मायनस इन ब्रॅकेट मायनस 0.680, हे झाला तुमचा डेल्टा टी एफ. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू मायनस मायनस बिकम्स प्लस 0.680 केल्विन. कारण हे केल्विनमध्ये घ्या डिफरन्स किंवा डिग्री सेल्सियसमध्ये घ्या, डझंट मॅटर, कारण डिफरन्स असतो. हे पण आपण प्रूव्ह केलेलं आहे की डिफरन्स केल्विनमध्ये घेतला काय, डिग्री सेल्सियसमध्ये घेतला काय, फरक पडणार नाही. विचारलं काय, वंट ऑफ फॅक्टर आय. ठीक आहे, तर आधी आपण वंट ऑफ फॅक्टर आय काढू आणि नंतर ऑस्मोटिक प्रेशर काढू. मी या टाईपचा एक प्रॉब्लेम तुम्हाला देणार आहे. तर हे सोल्युशन कोणाचं आहे, KCl इलेक्ट्रोलाइटचं. आणि इलेक्ट्रोलाइट असेल तर मी काय सांगितलं होतं, ॲडिशनली काय वापरायचं, वंट ऑफ फॅक्टर आयची व्हॅल्यू तुम्हाला वापरावी लागते. ठीक आहे, बस याच्यामध्ये किमती टाकायची आणि वंट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू काढायची. वंट ऑफ फॅक्टर आय इज इक्वल टू असं होईल, या दोन्ही व्हॅल्यू न्युमिरेटरला आहेत, या दोन्ही व्हॅल्यू कुठं जातील, डिनॉमिनेटरला जातील. आणि काय येईल मग, वंट ऑफ फॅक्टर आय किंवा याच्यामध्ये किमती ॲड केलेल्या आहेत, हे दोन्ही व्हॅल्यू इकडं जाईल, डिनॉमिनेटरला जाईल. ठीक आहे, म्हणजे वंट ऑफ फॅक्टर आय इज इक्वल टू 0.680 डिवायडेड बाय 1.86 मल्टिप्लाय बाय 0.2. हे सोडवलं, पॉईंट सरकून घेतला फक्त मी. पॉईंट कसा सरकवला, याचा एक पॉईंट इकडं सरकवला म्हणजे याला 10ने मल्टिप्लाय केलं, सोबत याला पण 10नेच मल्टिप्लाय केलं, बस एवढंच फरक केलेलं आहे. आता याने काय केलं, याला डिवाईड केलं, सोपं आहे ना हे, म्हणून 3.4 डिवायडेड बाय 186. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही तोंडी करा किंवा मग कॅल्क्युलेटरने करा, कॅल्क्युलेटरने किंवा मग लॉग टेबलने करा, तर उत्तर येतं वंट ऑफ फॅक्टर 1.828. वंट ऑफ फॅक्टरला युनिट नसतं, लक्षात ठेवायचं, युनिटलेस क्वांटिटी. वंट ऑफ फॅक्टर इज युनिटलेस क्वांटिटी. नेक्स्ट, आता पुढं काय काढायचं आहे मला, ऑस्मोटिक प्रेशर काढायचं. कोणाचं, KClचंच, म्हणजे वन्स अगेन इट्स अन फॉर्म्युल्यामध्ये आय इंट्रोड्यूस करायचा आहे किंवा वापरायचा आहे. हा झाला फॉर्म्युला. पाय इज इक्वल टू आय MRT. M is the W2 divided by M2V. This is the number of moles and volume, that is molarity. बस सगळ्या किमती व्हॅल्यू टाकायच्या, N/V, N2/V. तर आपल्याला N2ची व्हॅल्यू दिलेली आहे, वंट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू आपण आत्ताच फाइंड आउट केलेली आहे. M2ची व्हॅल्यू किती आहे, 0.2. व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटरला, बरोबर ना. 1 मोलाल सोल्युशन, 0.2 मोलाल, याचा अर्थ काय, 0.2 मोल्स कितीमध्ये डिझॉल्व केलेले आहेत, 1 लिटरमध्ये डिझॉल्व केलेले आहेत. आलं का लक्षात सगळ्यांच्या. म्हणून मी डायरेक्टली इथं 0.2 मोलाल दिलेलं आहे, म्हणून इथं घेतलं 0.2 आणि डिनॉमिनेटरला व्हॉल्यूम घेतलं 1 लिटर. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू घेतलेली आहे, लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. युनिट कॅन्सल होणार, पर केल्विनला केल्विन, या मोलला हे मोल कॅन्सल झाले, युनिट काय उरलं शेवटी तुमचं, लिटर आणि ॲटमॉस्फिअर. या लिटरला हे लिटर कॅन्सल झालं, उरलं ॲटमॉस्फिअर. हे जर तुम्ही मांडून घेतलं तर शेवटी युनिट काय आलं, ATM, बरोबर. हे 0.2 डिवायडेड बाय 1 असेल, म्हणजे 0.2च असेल, बरोबर. फक्त सिम्प्लिफाय केलेलं आहे. पुढं आलं काय, 1.82. फक्त मी पॉईंट सरकून घेतला, याचा एक पॉईंट पाठीमागे घेतला, याचा एक पॉईंट पाठीमागे घेतला, म्हणून याचे 2 पॉईंटने पुढं घेतलेलं आहे. आणि हे जर तुम्ही फायनली सोडवलं तर तुमचं फायनल ॲन्सर असतं 8.213 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. सो इट्स आणि सेकंड प्रॉब्लेम सेम टाईप, बट इट्स फॉर युअर होमवर्क. ओके, थँक्यू.